6 लोडर कम रिप्लेनिशमेंट व्हेकल्स असतात. 3 रिप्लेनिशमेंट व्हेकल्स ही ऍडिशनल असतात की जे लॉजिस्टिकली सप्लाय करता येतात. म्हणजे रिकामा पॉड उचलायचा आणि भरलेला रॉकेटने भरलेला पॉड त्या ट्रकवर लावायचा, अशासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, छोटी लिफ्ट, छोटी क्रेन अशा पद्धतीच्या LCR मध्ये असते. आणि ती क्रेन कारण एवढं वजन असतं की माणसांच्या सहाय्याने ते नीट करणं हे कधी शक्य होणार नाही. नमस्कार. आज आपण समर्थ भारत आणि सशक्त भारत याचं 5वं पुष्प गुंफत आहोत. उद्या 16 डिसेंबर स्वर्णिम विजय दिवस या निमित्ताने माझी स्वतःची आणि आपल्या सर्वांच्या वतीने योद्ध्यांना माझा मानवंदना. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाचे जे शीर्ष नेतृत्व होते त्याच्यामध्ये आर्मी चीफ सॅम माणेकशॉ होते, मेजर आयन कार्डोज होते, कुलदीप सिंग चांदपुरी हे पण होते, चीफ ऑफ रॉ रामेश्वरनाथ कौर आणि फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखान. हे 5 असे शीर्ष नेतृत्व होतं की ज्यांनी विविध लढायांमध्ये विविध फ्रंट वरती त्यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि भारताला एक मोठा यश मिळवून दिलं. त्यावेळचे परमवीर चक्र विजेते होते फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल, लान्स नाईक, अल्बर्ट एक्का आणि अशा असंख्य लढाऊ योद्ध्यांना मानाचा मुजरा देऊन आज आपण आपलं पुढचं सत्र चालू करू. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की विविध प्रकारची शस्त्र ही युद्धाला लागत असतात आणि युद्ध करत असताना मागच्या वेळेला आपण बघितलं की तोफखान्यावरची विशेष माहिती आपण काल घेतली. त्या तोफखान्यांच्या बरोबर एक अग्निबाणांचा जो प्रकार असतो, म्हणजे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की उघडी तोफा, डोंगरी तोफा, मैदानी तोफा किंवा एअर डिफेन्स गन किंवा विमान विरोधी तोफा यांचं कशा पद्धतीने आपण महत्व आणि काय आहे हे बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे रॉकेट आर्टिलरी किंवा ज्याला अग्निबाण तोफखाना म्हणलं जातं, असा अग्निबाण तोफखाना. आता अग्निबाण तोफखाना याच्यामध्ये भारताच्या तोफखान्यामध्ये रशिया कडून घेतलेले तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र हे आपल्या तोफखान्यामध्ये होत आणि आताही आहे. पहिल्यांदा BM-21 होतं, आता BM-30 किंवा याला स्मर्च रॉकेट म्हणलं जातं. असे रॉकेट या प्रकारच्या तोफखान्यामध्ये असतात. या तोफखान्यामध्ये विशेष काय आहे तर एका ट्रकवर काही प्रमाणामध्ये रॉकेट एकत्र लावलेले असतात आणि एका पाठोपाठ एक सोडायची त्याची व्यवस्था असते. त्याला बस फायरिंग म्हणतात किंवा साल्वा फायरिंग असं म्हणतात. तर त्याच्यामुळे काय होतं की शत्रूचा जो ठराविक एरिया आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अग्निबाणांचा मारा, एका अर्थाने अग्निवर्षाव केला जातो आणि तो बेचिराख करण्याची क्षमता याच्यामध्ये असते. 1981-82 पर्यंत BM-21 म्हणजे एका ट्रकवर 40 रॉकेट लावलेले 122 मिलीमीटर व्यासाचे तोफ गोळे ज्याच्यातून बाहेर पडतील, अग्निबाण बरोबर जातील, अशा पद्धतीचं BM-21 त्याला BM-21 ग्रॅड असं संबोधलं जातं. त्या रॉकेटमध्ये काय असतं किंवा ज्याला आपण अग्निबाण म्हणतो त्याच्यामध्ये काय असतं तर पुढचं जे टोक असतं त्या टोकावरती शत्रूच्या तिथं बॉम्ब पडल्यानंतर तो बॉम्ब फोडण्याची व्यवस्था असते, त्याला फ्यूज म्हणतात.
तो बॉम्ब असतो त्याला वॉरहेड म्हणतात. आणि हा बॉम्ब वाहून कॅरी करण्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे त्याला रॉकेट मोटर्स म्हणतात. आणि या रॉकेट मोटर असं हे लांब रॉकेट ज्यावेळेला हवेतून जातं त्यावेळेला ते स्थिर असावं आणि शत्रूचं जे लक्ष दिले त्याच दिशेने जायला पाहिजे. म्हणून त्याला विविध प्रकारच्या योजनांमध्ये वेगळ्या आकाराची फिन्स असतात. स्टॅबिलायझेशन युनिट असं असतं. तर असे रॉकेट एका पाठोपाठ एक या प्रमाणात 40च्या 40 आपण मारा करू शकतो. असं हे BM-21. परंतु त्याची रेंज खूप कमी होती आणि मोठ्या रेंजसाठी आपण बघत होतो. म्हणून 1982-83च्या नंतर पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम ही सिस्टीम आपण विकसित करायला घेतली. आणि ही जी पुढे काय BM-21च्या पुढे काय असा जो प्रश्न भारतीय तोफखान्यांना पडलेला होता त्याच्यासाठी एक प्रकारे हे उत्तर स्वदेशी उत्तर आपण दिलेलं आहे. पिनाका ही मल्टिपल रॉकेट लॉन्चिंग करणारी सिस्टीम ही भारतात नुसती डिझाईन डेव्हलप झाली असं नाही तर आता ती मॅन्युफॅक्चरिंग पण होते आहे. ही ARD म्हणून जे पुण्याला ऑफिस आहे DRDOचं त्यांनी भारतीय सैन्य दलासाठी प्रामुख्याने भूसेनेसाठी याची रचना केली. त्याच्यासाठी लागणारा जे ट्रक असतो त्या ट्रकचं इंजिन T930 मल्टीफ्युएल टर्बोचार्ज V8 इंजिन विथ इंटरकूलर अशा पद्धतीचं जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा वापर आपण इथे केला. या सिस्टीमची मॅक्सिमम रेंज 40 किलोमीटर होती. त्याला आपण मार्क 1 म्हणतो. 60 किलोमीटर पर्यंत मिळाली ते एनहान्स्ड व्हर्जन किंवा ज्याला एक्सटेंडेड रेंज मार्क 1चाच एक्सटेंडेड रेंज. आणि हे असं जे फायर करू शकतो ते 44 सेकंदामध्ये 12च्या 12 रॉकेट हे आपण फायर करू शकतो त्या ट्रकवरचे. अशा 6 ट्रकची एक बॅटरी असते त्याला बॅटरी म्हणतात. आणि त्यामुळं 72 रॉकेट 44 सेकंदात फायर करण्याची क्षमता या रॉकेटची असते. हा अग्निबाण जास्तीत जास्त 40 किलोमीटर पर्यंत वरती जातो आणि ती रेंज मिळेल. याच्यामध्ये रिंग लेझर गॅरो इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम GPS आणि नॅव्हिक सॅटेलाइट गायडन्सचा जोड देऊन याची ॲक्युरसी वाढवण्यात आलेली. आणि 1998 सालापासून हे भारतीय सेनेमध्ये दाखल आहे आणि सर्व्हिस देत आहे. त्याची काही क्षणचित्रे आपल्या डोळ्यासमोर दिसतात की हे आपण आपली एक प्रकारची ताकद म्हणून जगाच्या समोर 26 जानेवारीला परेडमध्ये पण ठेवलेलं आहे. आणि 26 जानेवारीच्या परेड नंतर जर बघितलं तर ह्याच्या असंख्य प्रकारच्या चाचण्या चालूच असतात. सुरुवातीला प्रूफ ट्रायल करावी लागते, त्याच्यानंतर रॉकेट प्रूफ करावे लागतात, नंतर प्रॅक्टिसिंग चालतं. अशा प्रकारचे फायरिंग करत असतानाचे काही फोटोग्राफ्स आपल्याला आता डोळ्यासमोर दिसतात. याच्या सगळ्या ज्या टेस्टिंग होतात ते बालासूर नावाचं जे आपलं ओरिसा मधलं ठिकाण आहे त्याच्याजवळ चांदीपूर नावाची जागा आहे. त्या समुद्र किनाऱ्यावरती आपण या प्रकारच्या टेस्टिंगसाठीचा सेटअप तयार केलेला आहे. तसंच पोखरणच्या वाळवंटामध्ये याच्या चाचण्या होतात. कारण चाचण्या करत असताना सुरक्षा ह्याचा विचार केला तो महत्वाचा असतो. मगाशी सांगितलं जसं ही भारतीय बनावटीची भारतीय सैन्य दलासाठी केलेले अग्निबाण तोफखाना या पद्धतीचा या प्रकारची वेपन सिस्टीम आहे किंवा शस्त्र आहे. कारगिलच्या युद्धामध्ये पहिल्यांदा हे वापरलं आणि त्याचे रिझल्ट्स खूप चांगले मिळाले. सैन्य दल खूप प्रभावी झालं आणि तेव्हापासून हे 1998 पासूनच हे प्रोडक्शन मध्ये आहे आणि आता त्याच्या स्केल मध्ये वाढ झालेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग आता जे केलं जातं त्याच्यामध्ये
ER रॉकेट जे आहेत एक्सटेंडेड रेंज रॉकेट ते इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेड म्हणून नागपूरचे ते पण बनवतं. सगळ्या प्रकारची रॉकेट्स जे आतापर्यंत बनतात ते ऑर्डन्स फॅक्टरी यांच्या मार्फत बनतात. आणि लॉन्चर्स जे आहेत ते टाटा आणि L&T याच्या मार्फत बनतात. एकाची युनिट कॉस्ट ती साधारणपणे 30 कोटी रुपये एका याची येते, एका लॉन्चर युनिटची कॉस्ट येते. याचा जर बॉम्बचा साईज बघितला तर 214 मिलीमीटर व्यासाचा गोळा किंवा अग्निबाण हा या रॉकेट मधून फायर केला जातो. 12 रॉकेट एका ट्रक वरती लोड केलेले असतात. याच्यामध्ये मायनस पासून प्लस पर्यंत म्हणजे डावीकडे 90 अंश आणि उजवीकडे 90 अंश एवढा पूर्ण समोरचा जो फ्रंटल आर्क आहे त्याच्यामधल्या शत्रूला आपण मारा करू शकतो अचूकतेने. 55 डिग्री सेंटीग्रेड 55 डिग्रीज पर्यंत याचं एलिव्हेशन आपण देऊ शकतो. आणि जास्तीत जास्त रेंज ही आवश्यकतेनुसार कमी अधिक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. 40 किलोमीटर ही पहिली रेंज असते. 72 रॉकेट एका बॅटरीमध्ये असतात. मी मगाशी सांगितलं तर इफेक्टिव्ह रेंज 37.5 किलोमीटर पासून ते 75 किलोमीटर पर्यंत त्याची इफेक्टिव्ह रेंज आहे. मॅक्झिमम रेंज 90 किलोमीटर पर्यंत मिळते. आणि या वेगवेगळ्या पद्धतीचे जे सिस्टीम आहे त्याच्यावरचा जो बॉम्ब आहे तो कमीत कमी 100 किलो वजनाचा असतो आणि जास्तीत जास्त 250 किलो वजनाचा बॉम्ब नेण्याची क्षमता याच्यामध्ये. याच्यासाठी कॉन्टॅक्ट फ्यूज, डायरेक्ट ऍक्शन फ्यूज किंवा प्रॉक्सिमिटी फ्यूज अशा इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूज असे वेगवेगळे फ्यूज हे डिटोनेशन मेकॅनिझम म्हणून शत्रूच्या तिथं बॉम्ब पडल्यावरती इनिशिएट करण्यासाठी आपण त्या वापरतो. त्याचे जे वॉरहेड्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब आपण ह्याला लावू शकतो. वॉरहेड म्हणजे बॉम्ब. तर हाय एक्सप्लोजिव्ह हा मोठ्या प्रमाणावरती वापरला जाणारा वॉरहेड आहे. मग तो ब्लास्ट इफेक्ट देतो. फ्रॅगमेंटेशन वॉरहेड आहे. वेगवेगळे छोटे छोटे तुकडे तुकडे करून त्याचा मारा शत्रुपक्षावर करून त्याला गारद करण्याचं काम करतं. क्लस्टर म्युनिशन्स, इन्सेंडरी, अँटी पर्सनल, अँटी टँक आणि माइन लेइंग अशा पद्धतीचे वेगवेगळे वॉरहेड हे आपण या लॉन्चर रॉकेट सिस्टीम मधून फायर करू शकतो. लॉन्चर्स तेवढेच महत्वाचे आहेत कारण मोबिलिटी हा खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळं कालोज टाटा ट्रक म्हणून जी रेप्युटेड कंपनी आहे त्याचं प्रोडक्शन BEML हे भारतात करतं. आणि हाय मोबिलिटी व्हेकल्स त्याच्या सर्व प्रकारच्या टेरेन मध्ये ते चाललं पाहिजे याच्यासाठी हे जे ट्रक केलेले आहेत त्याचा वापर आपण केला जातो. याच्यामध्ये काय आहे तर सेंट्रल टाइप रेग्युलेशन सिस्टीम आहे. ड्रायव्हर आत बसल्या बसल्या टायरचे प्रेशर कमी जास्त करू शकतो की जेणेकरून त्या टेरेनला ते सूट होईल. NBC प्रोटेक्शन आहे या लॉन्चरला. ओन कॉम्प्युटराइज फायर कंट्रोल सिस्टीम याच्यामध्ये असते आणि ऑटोमॅटिक पोझिशनिंग सिस्टीम असते. त्यामुळे एकदा आपण शत्रू आयडेंटिफाय केला की त्याच्यावरती बरोबर ले करणारी व्यवस्था ही ऑटोमॅटिक आहे. या लॉन्चर असेंब्लीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक एलिव्हेशन आणि ट्रॅव्हर्स गिअर्स असतात आणि लेफ्ट 90 डिग्रीज आणि राईट 90 डिग्रीज हा ट्रॅव्हर्स, त्याचबरोबर म्हणजे सेंट्रल लाईन पासून आणि 55 डिग्री हा एलिव्हेशन ही देण्याची या लॉन्चरची क्षमता आहे. हे BEML ची जे ट्रक आहेत ते रगडायचे असतात. सर्व प्रकारच्या वातावरणामध्ये त्याच्यावरती परिणाम करत नाही, त्याच्यावरती परिणाम होत नाही आणि त्यामुळं त्याच्या बॅटलफील्ड मॅन्युव्हरेशनबिलिटी वगैरे असं जे म्हणतात की बॅटलफील्डवरती या सगळ्याचा हालचाल अतिशय जलदपणे आणि व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे अशा पद्धतीचे ट्रक एवढं वजन घेणारे
अशा पद्धतीचे ट्रक आपण याच्यामध्ये वापरतो. आणि बेंगलोरला हेडक्वार्टर असणारी जी पब्लिक सेक्टर युनिट आहे BEML म्हणून, त्याला आता आपण 330 हाय मोबिलिटी व्हेकल्स साठीची ऑर्डर मिळालेली आहे की जेणेकरून पिनाका सिस्टीमला लागणारे सगळे ट्रक हे ते सप्लाय करतील. त्याची किंमत जवळजवळ 842 कोटी रुपयाची आहे. हे आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं एक मोठं पाऊल गेला म्हणून पण अशा पद्धतीचं पाऊल आहे. पिनाका रेजिमेंट म्हणलं की एका रेजिमेंट मध्ये 3 बॅटरीज असतात. एक बॅटरीचं कॉन्फिगरेशन काय असतं तर एका बॅटरीमध्ये 6 लॉन्चर व्हेकल्स असतात की ज्याच्यावरती 12 रॉकेट्स प्रत्येकी ठेवलेले असतात. 6 लोडर कम रिप्लेनिशमेंट व्हेकल्स असतात. 3 रिप्लेनिशमेंट व्हेकल्स ही ऍडिशनल असतात की जे लॉजिस्टिकली सप्लाय करता येतात. म्हणजे रिकामा पॉड उचलायचा आणि भरलेला रॉकेटनी भरलेला पॉड त्या ट्रकवर लावायचा. अशासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, छोटी लिफ्ट, छोटी क्रेन अशा पद्धतीच्या LCR मध्ये असते. आणि ती क्रेन कारण एवढं वजन असतं की माणसांच्या सहाय्याने ते नीट करणं हे कधी शक्य होणार नाही. त्याच्याच बरोबर त्या कन्व्हॉयमध्ये एका बॅटरीला 2 रिपेअर व्हेकल्स पण असतात. आणि त्या रिपेअर व्हेकल्स वरून आपण त्याचे जो फील्ड मधला मेंटेनन्स आहे हा तिथल्या तिथं ऑन फील्ड करता येऊ शकतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये एक वापरण्यासाठी आणि एक स्टँड बाय म्हणून कमांड पोस्ट व्हेकल असतं की ज्याच्यावर फायर कंट्रोल कॉम्प्युटर जोडलेलं असतो. आणि एक वाहन असतं त्याच्यामध्ये डिजिकोरा मेट रडार हे लावलेलं असतं. अशा सगळ्या वाहनांचा एक संच म्हणजे एक बॅटरी. या सगळ्यासाठी BEML चं जे टाटा T813 8x8 ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीचं आणि T815 8WD अशा पद्धतीचीच वाहनं आपण याच्यासाठी वापरतो. याचं कारण की हाय मोबिलिटी या कन्व्हॉयची एखाद्या वाहनामुळे कमी जास्त होऊ नये. वेगवेगळी वाहनं असतील तर ते एकाच गतीने एकाच पद्धतीने जाणं हे शक्य नसतं. प्रत्येकाचे काही लिमिटेशन असू शकतात. त्यामुळे इथं सर्व एकाच प्रकारची वाहनं लावल्यामुळं फील्डवरती कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येत नाही हा एक भाग. आणि प्रॉब्लेम आला तरी लॉजिस्टिकच्या दृष्टीने सोपं पडतं की सगळे वाहनं एकसारखी असल्यामुळं त्याचे स्पेअर्स त्याचे हे सगळं मेंटेन करणं हे एका अर्थाने त्याच्यात सोपं जातं. बॅटरी ऑपरेशन जर एक बॅटरी आपण ऑपरेट केली तर 1000 मीटर बाय 800 मीटरचा शत्रूचा एरिया आपण एका साल्व्हो फायरिंग मध्ये न्यूट्रलाइज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पण आहे. म्हणजे एकदम 12च्या 12 रॉकेट वाया घालवायचे का, जर गरज नसेल तर आपण एक रॉकेट फायर करू शकतो. निवडून काही ठराविक रॉकेट फायर करू शकतो. अशा पद्धतीचा सिलेक्शन करण्यासाठी फायर कंट्रोल कॉम्प्युटर त्याच्यामध्ये आहे आणि आपण सिलेक्टिव्ह फायरिंग सुद्धा याच्यातनं करू शकतो. कमांड पोस्ट ही 6 लॉन्चरच्या बरोबर लिंक केलेलं असते आणि कमांड पोस्ट वरून सुद्धा याला ऑर्डर्स देता येतात. प्रत्येक लॉन्चर हा इंडिव्हिज्युअल कॉम्प्युटर सुद्धा जोडलेला आहे. म्हणजे काही कारणाने युद्धाच्या काळामध्ये कमांड पोस्ट बरोबरची लिंक तुटली तर जवान आहेत आपल्याकडं, वेपन आहे, अॅम्युनिशन आहे, सगळं आहे, पण लिंक नाही म्हणून ते थांबून राहायचं कारण नाही. तर स्वतः ते एंगेज करू शकतात. अशा पद्धतीची म्हणजे स्वतंत्र व्यवस्था याच्यामध्ये ऑटोनॉमस सिस्टीम ही पण आहे. आर्मी जनरली 72 रॉकेटची जी बॅटरी आहे ती एकत्रच डिप्लॉय करते आणि 44 सेकंदात फायर झाला की 1 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया हा नष्ट करता येतो किंवा त्याला शत्रूपासून मुक्त करता येतो. आणि याच्यामध्ये अजून एक व्यवस्था अशी आहे की प्रत्येक लॉन्चर हे वेगळ्या डायरेक्शनला सुद्धा फायर करू शकतो. असं नाही की सगळेजण एका डायरेक्शनला फायर केलं. मगाशी सांगितलं तसं या ट्रकची पेलोड कॅपॅसिटी 22 टनाची असते. चांगल्या पद्धतीचे टेलिस्कोपिक शॉक ऍब्सॉर्बर आणि लिफ्ट स्प्रिंग
एअर सस्पेन्शन असं सस्पेन्शन दिलेलं असतं. प्रोपेलंटसाठी हाय एनर्जी कॉम्पोजिट सॉलिड फ्युएल हे रॉकेटला वापरलं जातं. याचबरोबर ट्रक जे आहेत त्याची ऑपरेशनल रेंज ही एकदा टाकी फुल गेली की 800 किलोमीटर पर्यंत आपण ट्रॅव्हल करू शकतो. रॉकेटचा मॅक्झिमम स्पीड हा आवाजाच्या 4.7 पट जास्ती आहे. याचा अर्थ 4.7 मॅक अशा पद्धतीचा रॉकेटचा स्पीड असतो. आणि लॉन्चरच्या व्हेकलचा स्पीड सगळ्या 80 किलोमीटर पर आवर एवढ्या वेगाने सुद्धा ही मुवमेंट बनवायची होऊ शकते. ऍक्युरसी जर बघितली आपण फायर केल्यानंतर तर 7 मीटरच्या आतमध्ये किंवा 7 मीटर ते 60 मीटर या झोन मध्ये आपली त्याची ऍक्युरसी मिळते. एम पॉइंट पासून जास्तीत जास्त 60 मीटर पर्यंत ते बाहेर पडतं. त्याला सर्क्युलर एरर प्रोबॅबिलिटी असं म्हणलं जातं. आणि त्याला जर आपण ट्रॅजेक्शन करेक्शन सिस्टीम लावली, ट्रॅजेक्टरी करेक्शन सिस्टीम, तर 30 मीटर एवढी ऍक्युरसी आपल्याला कोणत्याही रेंजला मिळते. ट्रान्सपोर्टचं मग अशी सांगितलं तसं टाटा व्हेकल्सच वापरले जातात. त्यामुळं काय होतं की ही जी सिस्टीम आहे त्याची मोबिलिटी कन्सिस्टंट राहते. याचे सायलेंट फीचर्स काय काय आहेत तर स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी के लिए इम्प्रूव्ह कॉम्बॅट परफॉर्मन्स आहे. टोटल ऑपरेशन टाइम हा इतका ऑप्टिमाइज केलाय की त्याला शूट अँड स्कूट कॅपॅबिलिटी येते. केबिन प्रेशरायझेशन केल्यामुळे क्रूज जो आहे बसलेले आत बसलेले जवान आहेत जे ऑपरेटर्स आहेत त्यांना ब्लास्ट शीट पेक्षाही बरोबरीने ऍडिशनल प्रोटेक्शन मिळतं. न्यूपी बेस फुल्ली ऑटोमॅटिक पोझिशन सिस्टीम आणि FCS असल्यामुळं ऍक्युरसी चांगली मिळते. याच्यामध्ये नाईट विजन डिव्हाइस ड्रायव्हरसाठी आणि क्रूसाठी दिलेला आहे. आणि न्यूट्रलायझेशन आणि डिस्ट्रक्शन साठी एक्सपोज ट्रूप्स असतील, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्सपोज ट्रूप्स, डी व्हेकल्स किंवा सॉफ्ट टार्गेट्स असे आपण त्याच्यावरती करू शकतो. एनिमीचे जे गन रॉकेट लोकेशन्स आहेत ते सुद्धा न्यूट्रलाइज करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. आणि अँटी पर्सनल आणि अँटी टँक माइन्स शॉर्ट नोटीस मध्ये आपण ले करू शकतो. अशा विविध पद्धतीचं हे रॉकेट लॉन्चर संपूर्णपणे भारतीय बनावटीचं आपण बनवलेलं आहे. ते ऑटोनॉमस मोड मध्ये पण चालतं, स्टँड अलोन मोड मध्ये पण चालतं, म्हणजे एकटा रॉकेट लॉन्चरही चालवता येऊ शकतं. सेपरेट रिमोट मोडने 100-200 मीटर बाजूला जाऊन ते रॉकेट फायर करू शकतो आपण. ही एक ऍडिशनल सोय आहे. आणि मॅन्युअल मोड पण आहे, म्हणजे हाताने सुद्धा, म्हणजे अगदी 4 पैकी एकही अवेलेबल नाही असं होत नाही. त्यामुळं समजा सोफिस्टिकेशन लाईफ आहे परंतु त्या सिस्टीम मध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण दुसऱ्या सिस्टीमचाही वापर करून युद्ध थांबवू शकत नाही. आणि त्यामुळं पर्याय वेगवेगळे दिलेले आहेत. 7 रेजिमेंट म्हणजे मी मगाशी सांगितलं की एका रेजिमेंट मध्ये 3 बॅटरी आणि अशा 3 बॅटरी मिळून जो रेजिमेंट झाले असे 7 रेजिमेंट सध्या कार्यरत आहेत. अजूनही 3 रेजिमेंट साठीची ऑर्डर दिलेली आहे. 2022 पर्यंत 16 रेजिमेंट कार्यरत करू अशी क्षमता आता आहे, अशी योजना आहे. आणि 2580 करोड रुपये तेवढ्यासाठी ऑर्डर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये टाटा पॉवर कंपनी आहे, इंजिनिअरिंग L&T कंपनी आहे, BEML आहे, अशा वेगवेगळ्या ऑर्डर्स दिलेले आहेत लॉन्चरसाठी, रॉकेटसाठी किंवा याच्यासाठी. आणि अजून 6 वर्षामध्ये 22 रेजिमेंट ह्या करून चीनला डायरेक्ट उत्तर देण्याच्या दिशेने आपण एक मोठी झेप घेतो आहोत. याच्याच बरोबर आता जे ग्रँड रॉकेट लॉन्चर्स आहेत BM-21 हे आता त्याचे लाईफ संपल्यामुळे ते बदलण्याची गरज आहे. ते आता आपण बदलणार आहोत. पिनाकामध्ये अनेक व्हेरियंट्स पण आहेत. मार्क 1 हे 37.5 किलोमीटर लांबीवरती मारा करणारी क्षमता असणार आहे. मार्क 1 एनहान्स्ड मध्ये 45 किलोमीटर मारा करण्याची क्षमता आहे. मार्क 2 जे आहे पिनाका मार्क 2 हे 60 किलोमीटर वरती मारा करणार आहे. मार्क 2
एक्सटेंडेड रेंज आहे ते 90 किलोमीटर मारा करणार आहे. आणि गायडेड पिनाकाचं पण टेस्टिंग झालेलं आहे, अंडर डेव्हलपमेंट आहे. 120 किलोमीटर पर्यंत आपण करू अशा क्षमतेचा पण विचार चालू आहे. आणि 90 किलोमीटरची रेंज प्रत्यक्षात आता मिळाली आणि अंडर डेव्हलपमेंट असणारी 120 किलोमीटरसाठी आपण मार्क 3 साठी पण प्रयत्न करत आहोत. विविध पातळीवरती याची माहिती दिली जाते. त्याच्यामध्ये आता हे आपल्याला चित्रात दिसत आहे की तत्कालीन रक्षा मंत्र्यांना या सिस्टीम समजावून सांगण्याचं काम हे योगायोगाने मला करता आलं आणि अरुण जेटलीजींना मी हे समजून सांगतोय. त्याचबरोबर त्यावेळेचे रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे यांनाही मी ही सिस्टीम बद्दलची माहिती देत होतो. आणि ह्याचा उपयोग निश्चितच भारत हा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करून एका अर्थाने हा जो 75वं वर्ष आहे ते वर्ष आपण भारताला स्वतःच्या पायावर उभं करणं, किमान डिफेन्स सेक्टरमध्ये उभं करणं याच्यासाठी वापरूयात. आणि भारत मातेचा झेंडा, आपला तिरंगा सतत उंच आणि उंचच फडकत ठेवू. जय हिंद. आजचं पार्श्वपुष्प संपवत असताना माझी नक्की खात्री आहे की शस्त्रास्त्रासंबंधी आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न उत्पन्न झालेले असतील आणि अनेक प्रकारची उत्सुकता निर्माण झालेली असेल. आणि आपण जरी शस्त्र एकाच वेळेला सगळी बघितली तर फार लक्षात येणार नाही, म्हणून आपण ही विविध पुष्पांमध्ये किंवा विविध भागांमध्ये आता ही माहिती घेतोय. आजचा जो भाग होता तो अग्निबाणांचा तोफखाना या पद्धतीचा होता. आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्याला पडलेले प्रश्न जे आहेत प्रामुख्याने तरुण विद्यार्थ्यांना, तरुण उद्योजकांना, त्यांनी ह्याच्यामध्ये काम करावं अशा इच्छेने ही मालिका चालू केलेली आहे. कारण आता भारताकडं, DRDO कडं सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र तयार करू शकू असं तंत्रज्ञान आहे, परंतु तो मॅन्युफॅक्चर करून देण्यासाठी आवश्यक असणारा जो भाग आहे तो आता आपल्याकडे नाही आहे. आणि सगळ्यांनी पुढे येऊन मला वाटतं येत्या 5 वर्षामध्ये हा भारत हा मोठा निर्यातदार देश बनवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आणि एका अर्थाने संकल्प या विजय दिवसाच्या निमित्त योद्ध्यांना मानवंदना म्हणून आपण करू. आपल्या समोर जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण 74 200 73 131 या नंबरवरती आपण विचारू शकता. आणि अशा पद्धतीचे प्रश्न आले तर मी त्याला उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी आपल्या बरोबर शेअर करण्याचा या निमित्ताने मी प्रयत्न करेन. धन्यवाद.